राज्यातील शेतकऱ्यांसाठी 15 एप्रिल सकाळच्या झटपट ठळक बातम्या। देशातील साखर कारखान्यांनी दिली 87% MRP। विविध कारखान्यांकडून 300 लाख टन साखर निर्मिती। परभणीत सोयाबीनचे कमाल दर 4750 रुपये, दरात किंचित वाढ, आवक 250 क्विंटल। सोन्याची दरवाढ सुरूच, प्रतितोळा दर पोहोचले 73,500 वर। सोहन महिन्यात संपले 427 शेतकऱ्यांनी जीवन। दुष्काळ, नापिकीचे पडसाद, प्रचाराच्या रणधुमाळीत बळीराजाचे प्रश्न दुर्लक्षित। पश्चिम विदर्भासह पावसाचा छत्रपती संभाजीनगरला मोठा तडाखा, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। जनावरे बाजारातील मंदीचे चित्र कायम, संकरित गायींच्या किमती 30 ते 40 हजार रुपयांनी उतरल्या, पाणी टंचाईचा मोठा परिणाम। केंदूर पाबळमध्ये भीषण पाणी टंचाई, उन्हाळ्याच्या झळा तीव्र, पाण्याच्या टँकरने दिवसाला 26 खेपांचा सुरू। खानदेशात पिके फळबागांचे नुकसानीचे क्षेत्र वाढतेच, पंचनामे सुरूच, अंतिम अहवालाची प्रतीक्षा। आम्ही अदानींचे नव्हे, शेतकरी गरिबांचे सरकार चालवणार, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, म्हणाले उद्योगपतींचे कर्ज माफ होते, मग शेतकऱ्यांचे का नाही होत। सांगलीत विशाल पाटलांनी लढाईची हिंमत दाखवावी, त्यांना पाठिंबाही देऊ आणि निवडून देखील आणू, प्रकाश आंबेडकर यांची ग्वाही। उद्योगपती अदानी मोदींचा माणूस, त्यांच्यावर विश्वास ठेवणार का? धारावीच्या पुनर्विकासावरून आदित्य ठाकरेंचा धारावीकरांना सवाल। राज्यात अवकाळीचे थैमान सुरूच, विदर्भात गारपिटीचा इशारा, तर मराठवाड्यात मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। अवकाळी गारपिटीने 163 हेक्टर पिकांचे नुकसान, प्राथमिक अहवाल, जिल्ह्यात 1.4 मिमी पावसाची नोंद। काश्मीरला जाणाऱ्या केळीला सर्वाधिक दर, आवक दर टिकून, उत्तरेकडे मागणी कायम।